गुरुपौर्णिमा. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका विशेष पर्वाची चर्चा करणार आहोत. गुरुपौर्णिमा हा एक असा दिवस आहे ज्यामध्ये आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. चला जाणून घेऊया या पर्वाचे महत्त्व, इतिहास आणि आजच्या काळातील त्यांचे महत्त्व. गुरुपौर्णिमेचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. या दिवसाचे महत्त्व हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात खूप आहे. चला पाहूया या पर्वाचा ऐतिहासिक दृष्टिकोन. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा वेदव्यासांना समर्पित आहे. असे मानले जाते की वेदव्यासांनी वेदांची रचना केली आणि महाभारताची लेखणी केली. त्यांच्या कार्यामुळे त्यांना आदिगुरु मानले जाते. गुरुपौर्णिमा या दिवशी वेदव्यासांनी वेद शिकवण्यास सुरुवात केली, त्यामुळे हा दिवस त्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. बौद्ध धर्मात गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा. हा दिवस बुद्धांनी त्यांच्या पहिल्या शिष्यांना ज्ञान दिल्याचा दिवस मानला जातो. या दिवशी बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या 5 शिष्यांना धर्मचक्र प्रवर्तन सूत्र दिले होते, त्यामुळे हा दिवस बौद्ध अनुयायांसाठी विशेष आहे. जैन धर्मात गुरुपौर्णिमा म्हणजे वर्धमान महावीरांनी त्यांचे पहिले शिष्य गौतम स्वामी यांना दीक्षा दिल्याचा दिवस मानला जातो, त्यामुळे जैन धर्मातही हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गुरुपौर्णिमा हा एक असा दिवस आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. चला पाहूया या पर्वाचे आधुनिक काळातले महत्त्व. शिक्षणात गुरुपौर्णिमेचे महत्त्व शिक्षण क्षेत्रात खूप मोठे आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना वंदन करतात आणि त्यांचे आभार मानतात. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनात मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ असतात, त्यामुळे या दिवशी त्यांचा सन्मान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरु हे शिष्यांच्या जीवनात प्रकाश आणणारे असतात. ते ज्ञान देतात, शिष्यांच्या समस्यांचे समाधान करतात आणि त्यांना आत्मज्ञानाच्या मार्गावर नेतात. त्यामुळे या दिवशी गुरूंचा सन्मान करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजातही गुरुपौर्णिमेचे महत्त्व खूप आहे. गुरु हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे असतात. ते समाजाला ज्ञान, संस्कार आणि सद्गुणांचे महत्त्व पटवून देतात. त्यामुळे समाजात गुरुपौर्णिमेचा सण साजरा करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे मार्ग. गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे विविध मार्ग आहेत. चला पाहूया काही प्रमुख मार्ग. पूजा आणि वंदना. या दिवशी गुरूंची पूजा आणि वंदना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या गुरूंना वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध होईल. सत्संग आणि प्रवचन. गुरुपौर्णिमा या दिवशी सत्संग आणि प्रवचनाचे आयोजन केले जाते. यातून शिष्यांना ज्ञान प्राप्त होते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतो. सेवा कार्य. गुरुपौर्णिमा या दिवशी सेवा कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या गुरूंच्या सन्मानार्थ आपण समाजासाठी सेवा कार्य करू शकतो. यामुळे आपल्या गुरूंचे आशीर्वाद आपल्याला सदैव राहतील. आधुनिक काळातील गुरुपौर्णिमा. आधुनिक काळातही गुरुपौर्णिमेचे महत्त्व कमी झालेले नाही. आजच्या युगातही गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी केली जाते. चला पाहूया आधुनिक काळातील गुरुपौर्णिमेचे काही विशेष पक्ष. डिजिटल युगात गुरुपौर्णिमा. डिजिटल युगातही गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे अनेक मार्ग आहेत. ऑनलाईन क्लासेस, वेबिनार्स आणि डिजिटल सत्संगाद्वारे शिष्य आपले गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त करू शकतात. यामुळे गुरुपौर्णिमा अधिक व्यापक पसरली आहे. समाज माध्यमावरही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. सोशल मीडियावर गुरूंच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. यामुळे लोकांमध्ये गुरूंच्या महत्त्वाची जागृती निर्माण होते. शिक्षण क्षेत्रातही गुरुपौर्णिमा विशेष महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. यातून विद्यार्थ्यांना गुरूंचे महत्त्व समजते. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा एक असा सण आहे जो आपल्याला आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व अमूल्य आहे. त्यांनी दिलेले ज्ञान, मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला सदैव प्रेरणा देतात. चला या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध करूया. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांसाठी कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.